फ्रेजल यूज ऑफ वन्स. वन्सचा फ्रेज म्हणून जेव्हा वापर करतो तेव्हा पुष्कळ असे अर्थ वन्स प्रेझेंट करत असतो. ऑल ॲट वन्स. ऑल ॲट वन्सचा मराठीमध्ये अर्थ अचानक, सडनली, अनएक्सपेक्टेडली. मन्या केम ऑल ॲट वन्स. मन्या अचानक आला. ॲट वन्स. ॲट वन्सचा अर्थ होत असतो ताबडतोब, इमिजिएटली और विदाउट डिले. When I saw Silpi, I recognized her at once. जेव्हा मी शिल्पीला बघितलं ताबडतोब मी तिला ओळखलं. ॲट वन्सचा दुसरा अर्थ एकाच वेळेस, ॲट द सेम टाइम. I can't do two things at once. मी दोन गोष्टी एकाच वेळेस नाही करू शकत. Once again means पुन्हा एकदा. Once more or one more time. Once again the bus was late. पुन्हा एकदा बसला उशीर झाला. Once in a while. Once in a while, कधी कधी, sometimes. I meet her once in a while. मी तिला कधी कधी भेटतो. Once and for all. Once and for all चा अर्थ होत असतो पूर्णपणे, completely. We need to settle this argument once and for all. आपल्याला हा वाद पूर्णपणे सेटल करण्याची गरज. लास्ट फ्रेजल यूज ऑफ वन्स. वन्स अ प्लस ऑलवेज अ. जेव्हा एखादा व्यक्ती चेंज होऊ शकत नाही तेव्हा या फ्रेजचा वापर केला जात असतो. वन्स अ थीप, ऑलवेज अ थीप. चोर तर चोरच राहशील, तू बदलू शकत नाही.